डोळ्यांची हो इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये. मित्र नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे दंभ स्फोट. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक मराठवाडा नेताच्या आजची वात्रटिका या वात्रटिका सरदारामध्ये 20 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. कोणत्याही भोंदू बाबाचं भांड फुटलं, त्याचं बिंग फुटलं की फक्त दोष भोंदू बाबाला दिला जातो. वात्रटिकेचं म्हणणं तसं नाही. फक्त भोंदू बाबाच दोषी नसतो, तर आणखी दोषी कोण असतं याचाच दंभस्फोट करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे दंभ स्फोट. कोण चूक कोण बरोबर, कोण चूक कोण बरोबर आपल्या समोर प्रश्न उभा आहेत. अनेक वचन कोण चूक कोण बरोबर आपल्या समोर प्रश्न उभा आहेत याचे उत्तर नेमकेपणाने सांगायचे तर जसे भक्त तसे बाबा आहेत याचे उत्तर नेमकेपणाने सांगायचे तर जसे भक्त तसेच बाबा आहेत, जसे भक्त तसेच बाबा आहेत, अर्थात भोंदू. पुन्हा एकदा पहिलं कडवं. कोण चूक कोण बरोबर आपल्या समोर प्रश्न उभा आहेत. कोण चूक कोण बरोबर आपल्या समोर प्रश्न उभा आहेत आणि याचे अचूक उत्तर सांगायचे तर जसे भक्त तसेच बाबा आहेत याचे अचूक उत्तर सांगायचे तर जसे भक्त तसेच बाबा आहेत. मग बाबाच्याच नावानं आरडाओरडा कल्ला का होतो हे सांगणार वात्रटिकेचं दुसरं आणि शेवटचं कडव. एकदा ऊस गोड लागला की तो मुळासकट खाल्ला जातो. अर्थात बाबाला भक्तांचा ऊस गोड लागतो आणि मग तो तन मन धन जेवढं काही लुटता येईल तो बाबा भक्तांचं लुटत असतो. म्हणून एकदा ऊस गोड लागला की तो मुळासकट खाल्ला जातो. एकदा ऊस गोड लागला की तो मुळासकट खाल्ला जातो आणि भोंदू भक्तांकडून मग बाबाच्या नावाने कल्ला होतो. बाबाच्या नावाने कल्ला होतो. बाबाच्या नावानं कल्ला होतो. अर्थात ही चोरांची उलटी बोंबच. फक्त बाबा भोंदू असत नाही, भक्तही तेवढेच जबाबदार आहेत, तेवढेच भोंदू आहेत हे सांगणार हे दुसरं कडवं. पुन्हा एकदा. एकदा ऊस गोड लागला की तो मुळासकट खाल्ला जातो. एकदा का ऊस गोड लागला की तो मुळासकट खाल्ला जातो आणि भोंदू भक्तांकडून मग बाबाच्या नावाने कल्ला होतो. भक्तांकडून मग बाबाच्या नावाने कल्ला होतो. बाबाच्या नावाने कल्ला होतो. म्हणूनच आजच्या वात्रटिकेचं नाव होतं दंभ स्फोट. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका. मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडतंय ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका. सूर्यकांती 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 सूर्यकांती